मी प्रणिता. वृंदावन भाग 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमचा वृंदावनमधला शेवटचा दिवस. आमच्या इकडच्या राधा माधवचं दर्शन घेतलं, आरती केली आणि निघालो. खूप भूक लागली होती म्हणून सकाळचा नाश्ता करायला छोले भटुरे खायला गेलो. तिकडेच मथुरेमध्ये जाऊन आम्ही छोले भटुरे खाऊन पोट पूजा केली आणि निघालो गोकुळला. गोकुळला पोचल्यानंतर 12 वाजता बरोबर तिथे रमण रेती बंद होते, म्हणून आम्ही पहिल्यांदा गेलो ते म्हणजे रमण रेतीला. रमण रेती असं स्थान आहे की जिथे श्रीकृष्ण, राधा, बालगोपाळ हे खेळत असत रेतीमध्ये. आणि या रेतीची खूप खासियत आहे. रमण रेती हे गोकुळमधलं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला खूप लहान झाल्यासारखं वाटतं आणि खूप बालगोपाळांबरोबर खेळण्याचा आनंद मिळतो. इथे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे त्या रेतीमध्ये खेळत असतात, मज्जा करत असतात. तिथे जाण्याचा भाव असा असतो की त्या रमण रेतीमध्ये जेव्हा आपण खेळत असतो त्या बरोबर आपल्याबरोबर साक्षात भगवंत आपल्याबरोबर त्या रेतीमध्ये खेळतोय अशी तिकडची भावना असते. सर्वजण त्या रेतीमध्ये असे दंडवत घालत असतात. आणि या रेतीची एक खासियत अशी आहे की ही अंगाला चिटकत नाही, तसंच ती आपल्याबरोबर या रमण रेतीमधून बाहेरही येत नाही. म्हणून इथे तुम्ही कितीही खेळलात, कितीही तिथे दंडवत घातलेत, तरीही ती रेती तुमच्या अंगाला चिकटणार नाही. असा मनसोक्त आनंद घेतला. आम्हीही बसलो, आम्हीही खूप खेळत होतो. आमच्यासाठी हा वेगळाच अनुभव होता. आम्ही खूप मजा केली. हा आमचा कृष्णा जो आमच्याबरोबर संपूर्ण तीर्थयात्रेमध्ये आम्हाला सगळीकडे घेऊन फिरत होता आणि आम्हाला दर्शन करवत होता. याच्याबरोबर तर खूप मजा आली. असं वाटलं साक्षात भगवंतच आमच्याबरोबर वृंदावनमध्ये फिरतोय. खूप आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे गेलो होतो आम्ही दोघीच, पण इथे आम्हाला आमचा हा लाला भेटला आणि आम्ही खूप वृंदावन, गोकुळ, नंदगाव, त्यानंतर गोवर्धन, यमुना, खूप सुंदर बरसाना असं आम्ही तीर्थक्षेत्र केलं हे. आणि शेवटी आज आमचं फायनली येणं होतं ते म्हणजे गोकुळला. कारण का गोकुळ केल्यानंतर आमची ही जी वृंदावन धाम यात्रा होती ती पूर्ण होणार होती. बाहेर आल्यावर आम्ही थोडंसं राधाराणीचं भजन केलं, थोडं नाचलो. खूप गर्दी असते इथे रमण रेतीला. 12 वाजता बंद झालं आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर रस्त्याच्या पलीकडे इथे एक प्राण्यांचं संग्रह आहे. म्हणजे फक्त हेच प्राणी आहेत तिथे. इथे थोडं त्यांना दाणे वगैरे दिले, थोडं थांबलो आणि मग आम्ही निघालो पुढे जाणार होतो ते गोकुळ, जिथे नंदमहालामध्ये गेलो, जिथे बाळकृष्ण राहत होते. यशोदा मैया, नंदबाबा या त्या गल्ल्या गोकुळामधल्या. हा नंदबाबाचा महाल. या महालातून आत गेल्यानंतर इथे सुंदर अशा मूर्त्या आहेत भगवंताच्या. हा पूतना मोक्ष, इथेही पूतना मावशीची मूर्ती आहे मोठी. इथे एक बलदाऊंचं पण सुंदर मंदिर आहे. त्यानंतर पुढे आलो आम्ही 84 खंबा. 84 खंबा हे इकडचे एक प्रसिद्ध मंदिर आहे गोकुळामधलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो ब्रह्मांड घाट. ब्रह्मांड घाट हे असा घाट आहे की जिथे साक्षात भगवंतांनी आपल्या मुखामध्ये यशोदा मैयाला पूर्ण ब्रह्मांड दाखवलं होतं. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल. तर असा हा ब्रह्मांड घाट यमुना नदीच्या तीरावरचा इथे खूप प्रसिद्ध आहे. इथे आजही माती मिळते जिथे भगवंताला अर्पण केली जाते. पुढे आलो, आम्हाला लागलं चिंताहरण महादेव मंदिर. गोकुळामधलं हे खूप जुनं आणि पूर्वीचं प्रसिद्ध असं चिंताहरण महादेव मंदिर आहे. मंदिर खूपच सुंदर आहे. अशा प्रकारे गोकुळधाम यात्रा करून आम्ही आलो पुन्हा वृंदावनमध्ये. वृंदावनमध्ये आल्यानंतर तिकडे प्रसिद्ध असलेल्या मीराबाई आश्रममध्ये आम्ही गेलो. मीराबाईंची कुटी ही इतकी सुंदर आहे. तिथे गेल्यावर तुमच्या मनामध्ये भक्तिभाव हा स्वतःहूनच जागृत होतो. खूप सुंदर मीराबाईचं मंदिर आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला लागलं सेवाकुंज. सेवाकुंजबद्दल असं सांगितलं जातं की इथे श्रीकृष्ण आपली सखी राधाराणी हिची सेवा करतात. त्यामुळे या
स्थानाचं नाव सेवाकुंज हे आहे. इथेही निधिवनसारखंच आहे हे सेवाकुंज. खूप सुंदर आणि अप्रतिम इथे मूर्ती आहे राधाकृष्णाची. तुम्ही वृंदावनमध्ये आलात तर नक्कीच या वृंदावनमधल्या तटिया स्थानाला भेट द्या. याचं वैशिष्ट्य असं आहे की गेली 5000 वर्षापासून इथे वीजही नाही आहे. हे स्थान अजूनही तशाच प्रकारे जतन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे राधाराणीने आमच्याकडून वृंदावन धामची यात्रा सुफल पूर्ण करून घेतली आणि आम्ही 4 दिवसानंतर घरी मुंबईला परत आलो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचेही काही अनुभव असतील वृंदावनला गेलेले तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राधे राधे.